हाय फ्रेंड्स, मी तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तर ही बघा, मी अशी तर डिझाईन आधी आखून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे साडीचा कपडा घेतलेला आहे, थोडासा कट करून, आणि हा मेन फॅब्रिक आहे। तर याच्यावर ही डिझाईन मी बनवणार आहे। तर बघू शकता, ही डिझाईन अगोदर अस्तर मेन फॅब्रिकला लावून स्टिच करून घेते मी, जसा आकार आहे तसा। राहिलेला एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा, दुसऱ्या साईडचं पण जॉईन करून घ्यायचं, उलटा सुलटा दोन्ही साईड सेम धरायच्या तशी, आणि परत अस्तर स्टिच करून घ्यायचं। तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। तर इथं बघा, मी हे अस्तर दोन्ही चिकटून घेतलेलं आहे। ते मेन फॅब्रिक मी कट करून टाकते, एक्स्ट्राचं आहे ते, एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करीत आहे। तर आता ते साडीचा कपडा आहे ना, मी बरोबर एवढ्या डिझाईनमध्ये बसवणार आहे। जे आखलेलं आहे त्याच्यात बरोबर टिप मारून घेणार आहे। आता मी एक्स्ट्राचं कट केले, तर हे बघा, सेम जसा आकार दिला आहे तसाच आकार द्यायचा प्रयत्न करून राहिलेलं कापड कट करून टाकणार आहे। तर तुम्हाला मी शिवलेली डिझाईन कशा वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर याची डिझाईन उलटी सुलटी हे पण आपल्याला बघायचं आहे। तर इथे बघा, एकदम सोपी अशी डिझाईन आहे ही, जास्त वेळ न दवडता। तर एक्स्ट्राचं हे आपल्याला कट करून टाकते बघा कात्रीने। आता मी व्यवस्थित खालचा कपडा नाही कापला गेला पाहिजे। तर इथे बघा, आता हे दोन मी स्ट्रिप्स काढते गळ्याला पाइपिंग देण्यासाठी। तर इथे बघा, आपल्याला इथं पाइपिंग द्यायची आहे याला। छोटे छोटे कट पण मारायचे, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल। ते बघू शकता, पाइपिंग दिलेली आहे मी, खूप सुंदर अशी पाइपिंग आलेली आहे। त्याच्यानंतर ह्या साईडला पण पाइपिंग द्यायची आहे आपल्याला। परत असा जिथं आपला आकार दिलेला तिथं व्यवस्थित हे झालं पाहिजे, म्हणून आपण ते करतोय। ह्याला पण पाइपिंग ह्या साईडने करून घेतले आहे। तर हे बघा, तो आपला कपडा होता, डिझाईन जी होती ती बरोबर मी सेम अशी आखून घेतलेला आहे एक्स्ट्राचं करून। तर हे बघा, बॉर्डर आहे साडीची उरलेली, तर ती दोन ह्याच्यामध्ये कट करून मी तीच डिझाईनमध्ये हे करणार आहे। मी बघते आधी कशी व्यवस्थित बसते ती। तो बरोबर माप ठेवून आपल्याला तेवढ्या एक्स्ट्रामध्ये ते बसून टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो फिनिशिंगला। हे बघा, पाठीमागे दोन टक्स पण टाकून घेतले आहे लगेच मी। तर आता इथं मी एक लेस घेतलेली आहे, ती लावणार आहे साईडनी। तर ही लेस बघा, बरोबर इथं जसा आकार आहे तशी लावणार आहे मी। थोडी हळूहळू लावायची, म्हणजे व्यवस्थित बसते, काही करायची नाही।
तर 2 टिपा मारायच्या इथं, म्हणजे लेस एकदम व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर आपल्याला पाठीला पण पट्टी जॉईन करायची आहे. तर पाठीसाठी आता माझ्याकडे कापड नाही उरलं, मी छोट्या छोट्या पट्ट्या काढून त्याची पट्टी तयार करणार आहे. तर हे बघा, पाठीला पण मी पट्टी जॉईन केलेली आहे. याने पण फिनिशिंग खूप छान येते. फ्रेश झाली. आता तर नॉड बसवायचे आहे. नॉडला परत हे उरलेलं रेड कलरचं कापड घेतलं, म्हणलं कशाला वाया जाऊन द्यायचं, तेवढीच त्याची डिझाईन म्हणून याची लटकन एक बनवून घेतली अगोदर. उरलेल्या कपड्याचे पण लटकन आणखी बनवून घेते. तर हे लटकन बनवलेले आहेत मी. तर 3 इंचाच्या अंदाजे 3 इंचांचं माप असेल अशाच अंदाजावर मी बसवून टाकलेले आहे नॉड. तर कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला, हे मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम सोपी आणि सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा.